काय दमलो यार मी. अर्धा तास आणि गेली माझी एनर्जी. मी पण कुकिंग केलं आणि मी इतकी दमली आहे ना. तू काय कुकिंग केलंस? हा, साधा चहा पण तू गुगल करते. कुकिंग मम्मीने मला शिकवलं, कळलं ना. आणि गुगलवरती चहा शिक वगैरे बोलतोस ना तू, तुला तर अजिबात काहीच जमत नाही. बरं असो, आता माझ्यात एनर्जी नाही आहे. मला जेवण पाहिजे. मला पण सॉलिड भूक लागली. आलं 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 म्हणजे जिंजर नाही, जेवण आलं. एक हाथ से ले, एक हाथ से दे. सॉलिड बोर्ड भर यार माझं. आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, दौलत है, शौहरत है. तुम्हारे पास क्या है? मेरे पास मम्मी है, और मम्मी के हाथ का जेवण है. आभाळ भेदी ढोल वाजतो, जिव्हारी त्याच्या नाद घुमतो. तुझ्या पायी आम्ही तुझी लेकर, हे बिरुबा तुला साद घालतो. सान थोर बी तुझ्या पायाशी देवाज सांडल. सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान 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 मांडल. सुंबरान मांडल गा, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल. ए सुंबरान मांडल गा, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल. हो सुंबरान मांडल. हो उतुमातुनी उन्मत झाला, नावी गात्याला देशो धडीला. पुन्हा पेटू दे क्रांतीची ज्वाला, जागवाता मेल्या मनाला. ढोलाच्या बोलात भिजल धिजल, ढोलाच्या बोलात भिजल धिजल. रगात पुन्हा भानाला. सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान 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 मांडल. सुंबरान मांडल का, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल. वन वे तिकीट घेऊन जेव्हा तुम्ही फिरायला जाणार तेव्हा तुम्हाला काय काय करायचं? ऑब्विसली मस्ती, एक फ्रेंडली एन्जॉय म्हणून काय ते प्रश्नाला. कुठे जायचंय तुम्हाला? आणि आमचं आता मागे ठरलं की तो म्हणाला की गोव्याला जाऊया म्हणून कधीतरी. हो गोव्याला जायचंय. आमचे ते दिवस होते, आम्ही अशी गोव्याची स्वप्न बघायचो. वा वा वा. आता तुम्ही बार्सेलोनाला वगैरे. सो बाकी एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू आस्क मी? शूट. मॅम, मी तुम्हाला झीच सिने स्टार की खुश तेव्हापासून पाहतोय. तुमच्यामध्ये एक पर्सेंट सुद्धा असं म्हणजे काहीच फरक झालेला नाही. थँक गॉड. तुम्ही मॅनेज कसं करता म्हणजे बाकी सर्व शूट? आय थिंक ते मॅनेज होऊन जातं, कारण माझी आई माझ्या सतत बरोबर असते. सो तिचा भक्कम पाठिंबा आहे. आणि या फील्डमध्ये तुम्हाला जर का सपोर्ट नसेल तुमच्या फॅमिलीचा तर तुम्ही खूप काही करू शकत नाही. पण हा माझे खूप सगळे फ्रेंड्स आता गेली 10-12 वर्ष जे मित्रमैत्रिणी आहेत ते मला म्हणतात की अम्मू तू जशी आहेस तू तशीच आहेस, खूप बोलतेस, खूप मजा मस्ती करतेस. आणि आय थिंक यू नो लाईफ इज व्हेरी शॉर्ट. सो खूप काही मनात दडवून नसतं ठेवायचं. फॉरगिव्ह अँड फॉरगेट असं हा एक माझा रूल आहे. सो दॅट्स अबाउट इट. तर मॅम मला एक प्रश्न विचारायचा. तुमचं
आयडियल कोण आहे ऍक्टिंगचा? आयडल कोण आहे ऍक्टिंगचं? सी कसं होतं की वेगवेगळे आता सिनेमा खूप चेंज होत चाललेला आहे. सो खूप गोष्टी तुम्हाला तसं इन्स्पायर करू शकतात. फॉर एक्झाम्पल मला प्रियंका चोप्रा खूप इन्स्पायर करते किंवा द वे दीपिका पादुकोण कॅरीज हरसेल्फ मला ती खूप इन्स्पायर करते. त्याच्यानंतर आपल्या इथे जर का तू बघितलंस तर हाऊ अंकुश इज किंवा अंकुश चौधरी आता ज्या प्रकारचे तो फिल्म्स करतोय तो खूप इन्स्पिरेशनल आहे. मुक्ता बर्वे फॉर दॅट मॅटर. सई आय लव्ह सई ऑन स्क्रीन यु नो. सो अनेक लोक मला इन्स्पायर करतात. मी आता उर्मिला बरोबर काम केलं एका चित्रपटामध्ये. सो तिचा एखादा सीन बघून मी इन्स्पायर होते. सो असं एक आयडल असं नाही आहे कारण आज इतकी वेगवेगळी लोक तुम्हाला या क्षेत्रात दिसतात. सो माझ्यासाठी प्रत्येक जण इज यु नो अन इन्स्पिरेशन की त्याच्याकडनं काय नवीन शिकता येतं. जसं मी तुमची मूवीबद्दल पण माहिती वगैरे बघितली वन वे तिकीटचं. त्याच्यात माझं फेवरेट सॉन्ग हे रेशमी 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 मलाही खूप आवडतं. आणि वन लाईन बोलून हो प्लीज ऑफकोर्स. हाऊ स्वीट. रेशमी रेशमी चाहुली आपल्या ह्या सावली. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. क्या बात आहे. म्हणजे तू तसं एकदम हे नाही आहेस असा काय आपण इंट्रोवर्ट नाही आहेस म्हणजे असं छान बोलतोस गायलास वगैरे. म्हणजे पहिल्याच भेटीत जो कोणी गाऊ शकतो इज रिअली समथिंग. तुमचं नाव पण आवडलं त्याच्यात मला. शिवानी. हो शिवानी. शिवानी गर्लफ्रेंडचं नाव आहे का तुझं? नाही ना. पण हाऊ स्वीट. हा ते समाधान शिवानी असं आहे ते कळलं का तुला? पण हाऊ स्वीट. थँक्यू सो मच की तुम्ही आलात आणि इट्स बीन अ वंडरफुल थिंग. आम्हाला जनरली असं भेटायला मिळत नाही कोणाला आणि असं गप्पा मारणं तर खूपच दूरची गोष्ट आहे. कारण हल्ली काय होतं ते सेल्फीमुळे ना ते जवळपास आम्ही सेलिब्रिटी असे होऊन जातो आणि लोक असे सेल्फी काढतच राहतात. बट हे असं कॉन्व्हर्सेशन आणि आय रिअली थँक युवा फॉर दिस. आय रिअली थँक अपूर्व यू फॉर दिस. आणि युवागिरी मोमेंट जी काही आहे हॅज बीन अ वंडरफुल एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ आणि इट वॉज अमेझिंग मीटिंग बोथ ऑफ यू. थँक्यू मॅम. ॲक्च्युली आम्हाला एक म्हणजे खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. मला असं वाटलं असेल आता अमृता खूपच बोलते म्हणून. हो की नाही अपूर्वला गप्पच केलंय. जी कथा सांगितलीस ना तरी ते गपचूप ऐकतील असं आहे ते. गप्पा वाटते काही आहे. येते का तुला? नाही म्हणूनच तो असं ओरडलीस. साहजिकच आम्ही तुमचे फॅन आहोत. मग किती वेळ ऐकू आम्ही. बाय माझा सेल्फी कॅमेरा ऑन झालेला आहे. तू असं म्हणालीस आणि मी सुरू नाही केला तर नॉट पॉसिबल ना. या सगळे असे आपण. तुम्ही फ्लॅग्स आणलेत युवागिरीचे. हो प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ हवा. येस दिनेश. वाव ऑटोग्राफ. सो स्वीट. अरे पण थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. आणि प्लीज माझा चित्रपट वन वे तिकीट जाऊन बघा अँड टेल अस ऑन द फेसबुक पेज की तुम्हाला कसा वाटला तो फक्त तुम्ही चित्रपट. नाही पण म्हणालात ना तरी आम्ही जायला हाऊ बघू. स्वीट हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. आणि थँक्यू फॉर द गिफ्ट्स. येस थँक्यू. ऑल द बेस्ट. ट्रू फॅन्स. सी यू. थँक्यू सो मच. बाय समाधान. थँक्यू सो मच. बाय मॅम. बाय. ये ऑटोग्राफ. वाटत नाहीये की आज मी अमृता मॅम यांना भेटलोय. अरे आतापर्यंत मी टीव्ही मध्ये बघितलं होतं. आज रिअल वाटलं नव्हतं की आम्ही विनर राहणार. आणि खरंच ती रिअल मध्ये काय बोलू किती सुंदर आहे सांगू नाही शकत. आणि सर्वात महत्वाचं ऑटोग्राफ. हीच आमची युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. सो फॅन्स भेटले. हो मला खूप छान वाटलं अपूर्वा. आय थिंक यू नो आपण हे सतत करायला पाहिजे. कारण काय होतं ना आय टेल यू ॲज अ सेलिब्रिटी और समबडी हू इज वर्किंग इन द फिल्म इंडस्ट्री आम्हाला नाही वेळ मिळत यु नो असं इंटरॅक्शन करायला. आज ना वी हॅव अ चॅलेंज फॉर यू. काय चॅलेंज आहे ते तरी सांगा आधी. तुला सार्वजनिक मंडळात जाऊन बिनधास्त नाचायचं. नाही खूप इंटरेस्टिंग आहे एक्झॅक्टली. थिओरॉटिकली पण प्रॅक्टिकली हे करणं मला शक्य नाही वाटत आहे. युवागिरी शो हा बघतायत तुला ते वॉचिंग यू ऑन टीव्ही तर I'm sorry guys, I can't do it. I think we'll have to cut. Thank you. Bye.